ओम भगवते वागेदई ओम बट स्वाहा 2025 भरती व्हाय नमः 50 पैकी 50 फिजिकलला पाडाय नमः 100 पैकी 100 नाही 100 पैकी 100 नको 100 पैकी 85 प्लस पाडाय नमः आणि मेरिट मध्ये नाव या डॉक्युमेंट क्लिअर व्हाय नमः मेडिकल क्लिअर होणं आणि मस्तपैकी ट्रेनिंग भेटाय नमः ओम बट स्वाहा. मित्रांनो तुम्ही लिंबू फिंबू फिरवलंय काय तुम्ही तुमच्या मित्रांनो तुम्हाला ना 100% मी तुम्हाला पोलीस भरतीचं मार्गदर्शन देणार आहे आणि एकदम जबरदस्त पद्धतीमध्ये तुमच्या डोक्यातच फिट राहणार मित्रांनो. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचे मित्रांनो. जय महाराष्ट्र लागणार सगळ्यांनी लगेच कमेंट मध्ये जय महाराष्ट्र द्यायचं मित्रांनो. आपण महाराष्ट्रीयन आहे आणि महाराष्ट्रीयन असल्याचा आपल्याला गर्व आहे. लगेच कमेंट बॉक्स मध्ये जय महाराष्ट्र लिहून टाकायचं ताबडतोब मित्रांनो. तुम्ही टायटल बघता हा माणूस बघता का महेश आहे 2017 100 पैकी 100 मार्क मित्रांनो. ह्यावेळेस तुम्हाला 50 पैकी 50 घ्यायच्यात. त्यात काही वावगं नाही मित्रांनो. बॉडी बघितलं का त्याच्यात बायसेप नाही दिसत पण मी तुम्हालाच बायसेप दाखवतो. 16चा बायसेप कालच बायसेप मला जिम मध्ये खाऊन मध्ये मित्रांनो. आपल्याला तुम्हाला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. संपूर्ण मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे. कुठे गेले त्याची नवीन नवीन आहे तर जरा जमाना बरं का आपल्याला. पण एकदाच खाऊन एकदम टॉपला गेलेलो असं आपण आज दोन्ही लिहून ठेवा मित्रांनो. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीला कशी सुरुवात करावी मित्रांनो. नवीन नवीन पोरांनी 10वी 12वीच्या असताना त्यांना ना वाटते की मी कधी पोलीस होईल. पण तुम्हाला पोलीस भरती होण्यासाठी मित्रांनो 12वी पास असणं खूप महत्व आहे. 12वी पास असणं खूप महत्वाचं. काही काहींना काय असतं मी 10वी मध्येच मला पोलीस व्हायचंय. मी 10वी मध्येच तयारी चालू करतो आणि 11वी 12वी देतो. असले बहादर लय आले. लय जणांनी 11वी 12वीतच अकॅडमी लावल्या आणि 12वी नंतर नाचच सोडून दिला. काही काही नापासच झाले. पण त्याने पोलीस भरती नाच सोडला. कुठेतरी ITI डिप्लोमा कुठेतरी काहीतरी खबडबं करीत बसले आणि कुठेतरी कामाला लागले. पण मित्रांनो खरी पोलीस भरती 12वी नंतर सुरू होत असते मित्रांनो. आपल्याला पण 12वी ही पास पाहिजे पास. आता होता नापास. पोलीस भरती तयारी करत होतो पण मी नापास झालो. पण मित्र तुला पास व्हायचंय पण त्यासाठी तुला अभ्यास करावा लागणार मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला तयारी पोलीस भरतीची कशी करायची 12वी पास असणे आवश्यक आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला हे सगळी माहिती तुम्हाला सांगितली मित्रांनो. पुढच्या स्लाइडवर जाऊ आपण. मागच आलं जरा जरा डायरेक्ट कमी पडते आपल्याला. तर मित्रांनो कागदपत्र तुम्हाला काय काय लागणार आहे याच्यामध्ये मित्रांनो. कागदपत्र तुम्हाला शाळेचा दाखला लागेल किंवा जन्म दाखला. तुमचे बर्थ डेट बरोबर आहे का काय ह्याच्यासाठी. 10वीचं प्रमाणपत्र लागेल गुणपत्र लागेल. 10वीचं प्रमाणपत्र लागेल. 12वीचं प्रमाणपत्र गुणपत्र. त्याच्यानंतर डोमेसाल लागेल. आधार कार्ड लागेल. जातीचा दाखला लागेल जर तुम्हाला आरक्षण असेल तर. आणि लायसन मित्रांनो तुम्ही वाहन चालक मध्ये फॉर्म भरता. काही जणांना कसं आपण 4-5 ठिकाणी फॉर्म भरतो. त्याची माहिती मी तुम्हाला पुढे सांगतोच मित्रांनो. पण तुम्हाला लायसन पाहिजे तर LMU असले तरी चालेल. TR असले तरी चालेल. आणि MS साठी मित्रांनो तुम्ही आता तात्काळ ताबडतोब आहे ना पूर्ण करून टाका. ते काय एवढं अवघड नाही पण आहे ना. हे काय आता लागत नाही. पण पोलीस झाल्याच्या नंतर 2 वर्षांनी आपल्याला हे जमा करायला लागतं. पण लायसन मात्र तुम्ही काढून ठेवा. कुठेतरी टामटाम फिमटाम चालू आहे शिका आणि तेवढ्याला तुम्ही काय करा तेवढी लायसन काढून टाका. म्हणजे तुम्हाला वाहन चालक सुद्धा तुम्हाला मस्तपैकी फॉर्म भरता येईल. झालं कुठंतरी बाबा शिकला गाडी चांगला अभ्यास केला ग्राउंड केलं चांगलं झालं भरती तर आई बाबाला सावली तरी बसाव सर तुम्ही काय म्हणायचं तुम्हाला. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही डॉक्युमेंट पानांना क्लिअर करा. नाही तर मी भरतीला सुरुवात करतोय आणि भरतीचा फॉर्म भरायचा तुला कळतो अरे अरे डॉक्युमेंट लागतं होय. अरे मग का फुकाटे काय समजलं मित्रांनो. तर मित्रांनो तर शारीरिक पात्रता काय लागते मित्रांनो. या गोष्टीकडे खूप लक्ष द्या. कारण की भरपूर जणांची उंचीच बसत नाही आणि मला पोलीस भरतीला सुरुवात करायची. उंची बसत त्यांना उंचीबद्दल काय माहित नसते. ही माहिती मित्रांनो तुम्हाला A to Z माहिती देणार. पोलीस भरतीला सुरुवात कशी करायची आणि एंड कसा होता त्याचा ह्याच्याबद्दलचा व्हिडिओ मित्रांनो. तुम्हाला पुरुषांसाठी मित्रांनो 165 सेंटीमीटर. काही जणांची 164.9 असते तरी सुद्धा त्याला भरतीतून बाद केला जातो. आणि 165.1 असले तरी त्याला लगेच घेतला जातो. कारण की आता इलेक्ट्रिकवर सेन्सरवर ते हाईट मोजली जाते मित्रांनो. समजलं का. त्याच्यामुळे तुमची 165 डॉट हाईट असली ना तेव्हाच तुम्हाला आणि 155 सेंटीमीटर मुलीची हाईट पाहिजे. कमी थोडी जरी कमी असली ना तरी मित्रांनो तुम्हाला बाद केलं जातं. त्यामुळं अकॅडमी वगैरे काहीतरी जॉईन करायच्या अगोदर तुमची हाईट मोजा. कारण की भरपूर अकॅडमी 72 काय म्हणतात मित्रांनो तुमची हाईट मी 2 महिन्यामध्ये वाढवून देतो. एका अकॅडमीला संचालक म्हणणार मग ह्या आता हवी तसं राहणार. कारण 2 महिन्यामध्ये माझी हाईट होणार. तुला मी वर्कआउट सांगतो डाएट सांगतो. अरे तुलाच डाएट माहित नाही तुलाच वर्कआउट माहित नाही. तूच पोलीस झाला नाही तुलाच काय करता आलं नाही. तू त्याला काय डाएट सांगणार मित्रांनो. आता ते नवीन ते कोल्हापूरला नाही का हाईट वगैरे वाढायची त्याचा खरं आहे. कारण की माझं पण बोलणं त्याच्याशी झालं. अकॅडमी त्या 2 जणांची हाईट वाढली आणि बाहेरच्या पण 2-3 मित्रांची हाईट वाढली. मित्रांनो त्या मॅडमला त्या डॉक्टर PO ला कॉन्टॅक्ट करा जर तुमची हाईट कमी असेल तर.
आता हे 165 सेंटीमीटर आपल्याला जिल्हा पोलीस लागते, पण SRPF ला मित्रांनो 168 सेंटीमीटर लागते. समजलं का? आणि छाती 79 ते 84 म्हणजे 5 सेंटीमीटर ही आपली छाती फुगून शर्ट फिरत फाडू नका, तर असं कमी, कारण की ते उघड करूनच फुगवायला होतात मस्तपैकी. व्यायाम बियाम करा, छाताड फिताड पैसा जीप जीप मारा, जोर मारा, बायटा जिम फिम लाव, खाऊन खा, केळं खा, शिकरा खा, दही खा. काय लागत तुम्हाला? थोडासा खर्च करा, मित्रांनो पोलीस होऊन जासाल. मित्रांनो छाताड बिताड बसत नसत तर बसून जाईल तुमचं. तर मित्रांनो आपल्या छाती 79 आणि फुगून 5 सेंटीमीटर असे 84 सेंटीमीटर आपल्याला छाती लागतं. तर मुलींसाठी फक्त आपल्याला उंची महत्वाची आहे. मुलींनी ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. समजलं का? मैदानी चाचणी 50 मार्क, याच्यापैकी लय जणांना 41, 43, 45, 47, 50 हे भरपूर जण टार्गेट असतं. मित्रांनो 40+ तुम्हाला मार्क पडले पाहिजे तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी मित्रांनो. आणि तुम्हाला पडतील जर तुम्ही सुरुवाती आता पण केली तर. समजलं का तुम्हाला? त्याच्यामुळे टार्गेट हे मित्रांनो 47-50 ठेवा. कुठतरी लंगडत फिंगडत 45, 43, 41 पर्यंत तरी असाल, जेणेकरून आपण 100 मार्काचे लेखीला क्वालिफाय होईल. समजलं का मित्रांनो? तर 1600 मीटर आपल्याला काय असणार मित्रांनो? 5 मिनिट 10 सेकंद. मित्रांनो मार्क आपल्याला 20. 1600 मीटर मार्क आपल्याला 15. सॉरी 100 मीटर मार्क आपल्याला 15 आणि गोळा फेक मार्क आपल्याला 15. असं हे गणित आहे ना जुळवायला आपल्याला वर्षाची प्रॅक्टिस लागते मित्रांनो, खाऊन. समजलं का? आणि मुलींसाठी पण इथं 20 मार्क, हे 15, हे 15. आणि आता भरपूर जण म्हणत होते की ते इंस्टाग्रामला टेलिग्रामला की पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीमध्ये बदल होणार आहे, 3 किलोमीटर ठेवणार आहे. काय बापाची पेट आहे काय? चाललंय ना सगळे व्यवस्थित, कशाला बदली? कोणी काहीतरी एडिट करून टाकणार, त्याच्यावरती तुम्ही होलबावरे होणार. काय गरज आहे? तुम्ही ह्याच्यावरती फोकस करा ना. 3 किलोमीटर तर 3 किलोमीटर ह्या मध्ये दम आहे 3 किलोमीटर पळायचा. येऊ द्या कसला पण बादशाह, 3 किलोमीटर आउट ऑफ मारणार. मित्रांनो डोक्यामध्ये ठेवायचं, ते 1600 असू दे, आता 3 किलोमीटर असू दे, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर असू दे. आपण पण गावातली पोर आहे, आपल्यात काय दम नाही का? आपण ते करू शकतो. समजलं का? मुलींसाठी पण ते. पण मित्रांनो हे तुम्हाला एक जरा एक स्पष्टीकरण देतो जरा. असं कसं आहे, आपल्याला 100 मार्काचं पण पेपर आहे मित्रांनो, हे पण डोक्यात ठेवा. तर काय सकाळ दुपार संध्याकाळ ग्राउंड करतात, पण ग्राउंड तर काय होत नाही. समजा झालंच तर लेखीला पडतात 100 मी की 48, 49, 60 मार्क, पण ते मेरिट मध्ये कुठंच बसत नाही. नाही रे, मला नशीब मान्य, मला 7च दिले नाही. अरे खरंच तू अभ्यासच केला नाही, तू नुसता पळत राहिला. मला ग्राउंडचा बादशाह व्हायचं, तू ग्राउंडचा बादशाह झाला, पण लेखीचा बादशाह दुसरा झाला, दुसराच मेरिट लावून गेला. समजला का मित्रांनो? त्यामुळे तू जेवढा 50 नाही, मागच्या व्हिडिओमध्ये मी 50 पैकी 50 सांगितलं, तेव्हा अभ्यास पण करायचा त्याच्यामध्ये. बाबा 50 नाही निदान बाबा, मला 45 तरी पाहिजे, मला 44, 43 तरी पाहिजे, पण मला लेखीला 100 पैकी 85+ मार्क पाहिजे. मित्रांनो करिअर नाही घडवायचे मग काय भीक मागायचे का? भीक नाही मागायचे, आता करिअर घडवायचे. समजलं का तुम्हाला? तुम्हाला फिजिकलचं सगळं समजलं. 50 मार्काचं नियोजन मित्रांनो. आता लेखी 100 मार्क. समजलं का? मी वर्षभर अभ्यास केला तरी मला 100 पैकी 70 मार्क कधी मिळाले नाही का? मला नशिबाने साथ नाही दिली. असंच झालं तसंच झालं, मला ते गणितच सुटले नाही, जरा कन्फ्युजच झालं. मित्रा तू कधी पेपरच सोडवला नाही 100 मार्काचा? तू स्वतःला कधी बघितलं का मी किती पाणी येते? नाही मीच बादशाह आहे. पण बादशाह आहे का नाही ते कुठं कळतं? तेव्हा आपण परीक्षेला जातो ना तेव्हा कळतं मित्रांनो. त्याच्यामुळं लेखी परीक्षेचे हे 100 मार्काचे पेपर दर आठवड्याला म्हणजे 7 दिवसाला सोडवणे बंधनकारक आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता ते उदाहरण मला सांगायचंच, अकॅडमीचेच पोरं म्हणले सर तुम्ही ते उदाहरण युट्यूबच्या व्हिडिओमध्ये 100% सांगा. आणि मी आता ह्या व्हिडिओमध्ये 100% सांगणार आहे. एक कार्यकर्ता अकॅडमी म्हणजे मागच्या वर्षापासून आपल्या अकॅडमीमध्ये बरं का, दरवेळेस 90-92 चला मग मला लिहायला आनंद. म्हणलं बाळा तू खूप अभ्यास करतोस रे. म्हणलं नाही सर अभ्यास व्यवस्थित चालू आहे, पण ग्राउंड नाही, ग्राउंड पण आहे त्याचं चांगलं. म्हणलो दरवेळेस नंबर, कधी 80च्या खाली नाही पठ्ठ्या. मला पण अभिमान वाटायचा. अकॅडमीमध्ये मोबाईल जमा करून घ्यायचो ना, तो मोबाईल जमा नव्हता करीत. म्हणलं जाऊ दे पोरग हुशार आहे, त्याला काय काय गोष्टी माफ करायचं. फी सर ह्या महिन्यात फी नाही, पुढल्या महिन्यात. अरे जातो म्हणलं, मग पुढल्या महिन्यात मला आनंद ना, कारण की माझी पण छाती भरून आली ना बाबा. आपल्या अकॅडमीत बरोबर 90 मार्क घेते दर परीक्षेला, पेपर कसला बी असू दे 90 मार्क घेते.
आणि वर्षानंतर मग मला आता मागच्या रविवारच्या पेपरला कळालं की हा पट्ट्या करतोय स्कॅम. स्कॅम कसा करत असेल, कारण की मी सगळ्यांना सगळ्या अशा लाईनीत बसवतो पोरं, आणि पेपर 90 मिनिटात असतो. 90 मिनिटं झाल्यानंतर प्रत्येकाकडून असे बसवलेले असतात. प्रत्येकाकडून मी पेपर जमा करून घेतो. पहिला मुलगा सगळे पेपर जमा करतो आणि हा पाठ्या इथं बसलेला असतो. हा पेपर म्हणतो, हा म्हणतो मी पेपर थोड्याने जमा करतो. कारण हे पहिल्या मुलाने कधी सांगितलंच नाही की सर हा मुलगा पेपर जमा करत नाही. त्याच्यामुळं हा कधीच जमा करत नव्हता. आणि वाटा, ह्यांच्या सगळ्यांच्या वाटा जमा केल्या ना, मग ह्यांच्या अल्टरनेट करायचं ह्यांना वाटून टाकायचं. हा जमाही करत नव्हता आणि परत घेतही नव्हता. आणि हा प्रश्न सोडवायचा 100 पैकी फक्त 20 प्रश्नांना असे मस्त पैकी बारीक 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 गोल केलेले असायचे. आणि मस्त 20 आणि मी चेक केलं तर 20 आणि त्याच्यावर नाव पण टिकलेलं नसायचं. आणि नंतर मग पेपरचे आन्सर किती प्रश्न उत्तर सांगितल्यानंतर बाकीचं सोडायचं, तेव्हा 90 मार्क पडायचं. बाळा तुझं इथं हे करून का उपयोग नाही, तू स्वतःला फसवलंय. आमचं काय महिन्याला तू फी देतो, आम्हाला काही घेणं देणं नाही, समजलं का नाही. तू देतोय बाकीचे देतात, पण आम्ही आमचं तुम्हाला प्रत्येक सोयी सुविधा पुरवत असतो. बरं का, समजलं का मित्रांनो. हे फसवाफसवीचा प्रश्न मित्रांनो तुमचा आला, आई बापाला फसवताय तुम्ही, समजलं का मित्रांनो. अशा गोष्टी करू नका. बरं, हा विषय जरा एक बाजूला राहू द्या. आता आपला मेन मुद्द्याकडे जाऊ आपण मित्रांनो. मराठीला 25 मार्क, बुद्धिमत्तेला 25, गणित 25, सामान्य ज्ञान 25. मित्रांनो आपल्याला या प्रत्येक विषय गरजेचे आहे. नाही काय ऐकण्यातलं काय 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 करताय, फक्त गणिताचं लेक्चर करतात. पण गणिताचा ह्याला 50 मार्क येतात, पण ते आउट ऑफही घेत नाही. 50 पैकी कुठे 40 घे, 42 घे. बरं इथं 50 पैकी 50 पडले, पण मराठीचं काय, त्यालाही 25 मार्क आहे. सामान्यांचं काय, त्यालाही 25 मार्क आहे. असे स्वतःला पाहतात समजतात. मित्रांनो चांगले क्लास लावा, चांगले अकॅडमी लावा आणि क्लास चांगले लावा, अभ्यास करा, स्वतःवरती फोकस करा. कारण कसं आहे, अकॅडमी क्लास बीस आता भरपूर झालेले मित्रांनो, पण आता ते आपल्यावरती आपलं कसं करायचं, समजलं का. राज्यामध्ये तुम्ही भरतीचा कुठेही फॉर्म भरू शकता, जर जागा असेल तर. मित्रांनो म्हणजे आता तुम्हाला बाबा, मी राहतो बाबा नांदेडला, म्हणजे नाही मी पुण्याचा आहे, पण तुम्हाला एक उदाहरण दिलं. तुला मुंबईला फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. नवीन मुलांना सांगता, बाकी जुन्या मुलांना माहित आहे मला मुंबईला फॉर्म भरायचा आहे, तो भरू शकतो. पुण्याला भरायचा आहे, नागपूर, अमरावती, अकोला, जळगाव कुठं पण भरू शकतो मित्रांनो, जर तुमच्या कास्टच्या जागा असेल तर. तर तुम्ही जागा बिगा नाही बघितल्या, मला भरायचंय मुंबईला फॉर्म, मी भरून टाकला, नंतर कळाला जागाच नाही. यावेळेस पुणे सिटीला जागा नव्हत्या, 2 कार्यकर्त्यांनी फॉर्म भरले. सर अजून आम्हाला हॉल तिकीटच नाही आले. म्हणलं बाळा तू फॉर्म कुठे भरलाय, म्हणलं पुणे सिटीला. अरे जागा, म्हणलं बाळा अजून पुणे सिटीला जागाच नाहीये. म्हणलं अरे, म्हणलं सर मी ते बघितलंच नाही. म्हणलं बाळा तो नवीन दिसतोय. म्हणलं नाही जाऊ दे बाळा, 2025 ची तयारी सुरू कर. मग केली का नाही काय माहितीये का, फॉर्म भरायचीच वाट बघतोय. समजलं मित्रांनो. हे महत्वाची गोष्ट लक्षात आहे. पोलीस कॉन्स्टेबल, चालक पोलीस, जेल पोलीस, SRPF पोलीस आणि बँड्समन अशा आपण 5 ठिकाणी फॉर्म भरू शकतो. समजलं का. हे जे चालकचं आहे ना मित्रांनो, ह्याला लायसन लागतं बरं का. हे खूप महत्वाची गोष्ट. 168 हाईट लागते. मुलींना हा फॉर्म नाही भरता येत मित्रांनो. आणि बॅट्समन साठी बॅट्समनचं सर्टिफिकेट असणं महत्वाचं आहे. आणि ते प्या 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 करतात ना, तसलं वाजवणं इक्विपमेंट तुम्हाला वाजवता आलं पाहिजे. नाही तर डुमकं घेऊन साधं ठाम 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 वाज मला थकलून देताना लात मारून माग, समजला मित्रांनो. या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला कुठे फॉर्म भरता येईल, जागा असेल तर या 5 ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. पहिले 15 ठिकाणी फॉर्म भरायचे, पण आता ते रद्द करून मित्रांनो तुम्ही मस्तपैकी इमानदारीत एकच फॉर्म भरा. या प्रत्येक ठिकाणी इथं एक, इथं एक, इथं एक, इथं एक, इथं एक, असे 5 फॉर्म भरा. समजलं का मित्रांनो. आता 9,000, आता जागा किती नाही, 9,000 निघाल्या, 15 निघाले. आता गृहमंत्री आपले हे झाले, काय झाले, मुख्यमंत्री झाले. पण आता काहीतरी खबडब करताना काहीतरी कोणतरी सूत्र आले त्यांना. आता युट्यूबला आता 12,000ची पद निघणार, 15,000 निघणार, 20,000 निघणार. अहो पण थांबा, फेब्रुवारीमध्ये 100% भरते. त्यासाठी मित्रांनो 9,000 असते नाही तर 19,000 असू दे, तर 20,000 असू दे. समजलं का मित्रांनो. आपले तर स्पेशल बॅच चालू आहे मित्रांनो. फक्त 15,000 आणि 6 महिन्याचे 8,000. पण हे फक्त तुम्हाला क्लासची आणि फिजिकलची फी आपल्या जिद्द अकॅडमीमध्ये. आणि हॉस्टेल मेसची महिन्याला 4,700 रुपये फी. त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सकाळी 9 वाजता नाश्ता, 1:30 वाजता जेवण, संध्याकाळी 7:30 वाजता जेवण, पिण्यासाठी फिल्टरचं पाणी, मस्त झोपण्यासाठी
पलंग आहे पलंग, कसला कुस्तीचा नाही मित्रांनो. म्हणजे एका एक कोट आहे तुम्हाला मस्त करून गादी आणायची फाटलेली फिटलेली, नादी त्याला गोद टाकणं चटई टाकायची. मित्रांनो अशा सोयी सुविधा मी उपलब्ध करून दिलेल्या आहे. ते फक्त खास तुमच्यासाठी 6,000 रुपये प्रतिमाना, राहणे जेवण खाणे सगळं सगळं त्याच्यामध्ये. फक्त लायब्ररी लावायची असेल तर त्याचे सेपरेट पैसे. आता माझ्या डोक्यावर मी रेवाट सांगतो मी जमला का मित्रांनो. आणि कॉन्टॅक्ट करायचा आहे, खाली नंबर दिसतोय का 8421456187. स्क्रीनशॉट करा, तर नंबर ताबडतोब लिहून घ्या आणि तात्काळ फोन करा. फोन नाही उचलला तर मित्रांनो व्हॉट्सअपला मेसेज टाकून द्या. तुम्ही रात्री 11 वाजता फोन केला उठून फोन उचलो काय झोपलेला असतं दिवसभर काम करून मित्रांनो कष्ट करतो ना बाळा मी. परिस्थिती बाबा काय पण करायला भाग पाडते मित्रांनो, कष्ट करावं लागते मित्रांनो. हे कळलं का, जेवण राहणे क्लास फिजिकल राहण्याची सोय जेवणाची सोय सगळं सगळं जिम बिम बॉडी बनवायचे खाऊ. समजलं का? माझा मागाचा फोटो बघितला का, थांब तुम्हाला अजून दाखवतो. जाऊ दे जाऊ दे. समजलं का मित्रांनो, ऍडमिशन घ्यायचं तात्काळ ऍडमिशन घेऊन टाका. व्हिडिओची मी तुम्हाला भरपूर माहिती मित्रांनो मी तुम्हाला आता सांगितलेले, त्यामुळे काय करा मित्रांनो, हे गटाचं काही तारीख आहे गटा झालं डिलीट झालं जाऊ द्या. हे सबस्क्राईब दिसतं की मित्रांनो, या सबस्क्राईबचा आणि आपल्या पोलीस भरतीचा खूप काही जस्ट संबंध आहे मित्रांनो. तात्काळ वरती बटन दिसतं का सबस्क्राईब म्हणून, तात्काळ दाबून टाका आणि तुम्हाला पुढील भरतीसाठी हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. भरतीची चांगली तयारी करा आणि यावेळेस 2025 ला गाव आहे ना आता तरी तयारी करून पोलीस व्हा, नाही तर पोलीस भरती लय लांब आहे. आपण तेव्हा प्रॅक्टिस करू. जाऊ द्या. जय महाराष्ट्र.